संविधान, या संविधानाला कुणाच्या बापाच्या बापाला हात लावता येणार नाही. हे संविधान बदलणार अशा पद्धतीची अफवा उठवणाऱ्या राहुल गांधींना माझं सांगणं आहे. राहुल गांधीजी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कधीच बदलू शकत नाही. या देशाचा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश कधीच होऊ शकत नाही. अनेक वेळेला आपल्या देशामध्ये आंदोलन झालेले आहेत. खलिस्तानचं आंदोलन झालेलं आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं आहे, नामांतराचं आंदोलन झालेलं आहे, झोपडपट्टीतल्या लोकांचं आंदोलन झालेलं आहे, मराठा आरक्षणाचं आंदोलन झालेलं आहे, ओबीसी समाजाचं आंदोलन झालेलं आहे. पण मी सांगतो की जोपर्यंत माझ्या बाबाचं संविधान या देशामध्ये आहे तोपर्यंत या देशाचा कधी नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका होऊ शकत नाही. लोकांना तुम्ही भडकवण्याचा प्रयत्न करू नका. राहुल गांधी, तुमच्या पक्षाने या देशाचं वाटोळं केलं म्हणून मी तुम्हाला सोडून मी भारतीय जनता पार्टी सोबत, शिवसेनेसोबत आलो. मला माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं की शिवशक्ती, भीमशक्ती या महाराष्ट्रात होणं अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक ऐक्यासाठी, दलितांच्या न्यायासाठी, बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी, शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. ही भूमिका बाळासाहेबांनी माझ्या समोर मांडली आणि मला महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी, पत्रकारांनी, कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की हा निर्णय घ्या. हा निर्णय घेणं अत्यंत अवघड होतं. अनेक लोक माझा आरोप करतायत की मी सत्तेसाठी मी तिकडे गेलेलो आहे, पण मी सत्तेसाठी तिकडे गेलो नाही. पण एक सांगतो की मी ज्याच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि त्याच्या बदल्यामध्ये मला सत्ता मिळते. मला माहित नव्हतं की नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री बनणार आहे. आम्ही निवडणूक लढलो होतो. भारतीय जनता पक्षाबरोबर, शिवसेनेबरोबर उद्धवजी देवळे आमच्या सोबत होते. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 14 ते 19 या काळामध्ये अत्यंत चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये झालं. भारत सरकारचा भरभरून पैसा या ठिकाणी आला. मुंबईमध्ये मेट्रो आली, मुंबईचे रस्ते चांगले सुधारले, महाराष्ट्रामधले सगळे नॅशनल हायवे जे आहेत ते 4 लेन 6 लेन झाले. या देशातले मोदी साहेब आल्यानंतर 25 कोटी लोक गरीब रेषेच्या वरती आले. या देशाची इकॉनॉमी जी आहे, इकॉनॉमी आज 4 नंबरवर आलेली आहे. आणि अमेरिका, चायना आणि जर्मनी हे 3 देश आपल्यावरती आहे. पण आम्ही निर्णय घेतलेला आमच्या सरकारने की 1 वर्षाच्या आतमध्ये भारत 3ऱ्या नंबरवर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला मुंबईचा कायापालट करायचा आहे. मुंबई सुंदर आहे, सुंदर अजून करायची आहे. अटल सेतू आपण पाहिलेला आहे, अनेक ब्रिज चांगले होत आहेत. मेट्रोचं जाळं सगळं या मुंबईमध्ये पसरवलं जात आहे. मोदी साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला बळ देण्याचं ठरवलेलं आहे. आणि या वेळेला माननीय उद्धव ठाकरे यांच्या हातातून आपणाला ही मुंबई महानगरपालिका हिसकावून घ्यायची आहे. उद्धवजी आणि राजजी दोघे एकत्र आलेले आहे. आणि तुम्ही जर एकत्र आला असला तर आम्ही सुद्धा दोघेजण एकत्र आहोत. दोघे असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. दोघांनी काय होत नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPI आम्ही सगळे मजबूत आहोत मुंबईमध्ये. तुम्ही मजबूत यासाठी होता की भारतीय जनता पार्टी तुमच्यासोबत होती. उद्धवजी तुम्ही यासाठी मजबूत होता की त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष तुमच्यासोबत होता. आता काँग्रेस तुमच्यासोबत नाही. पवार साहेब काय करतायत मला माहित नाही आहे. आणि तुम्ही 2 बंधू एकत्र आलेले आहात. सगळ्यांना
राजसाहेब ठाकरेजी सातत्यानं भाषेच्या मुद्द्यावर आम्हाला मराठीचा अभिमान आहे. मराठीचा अपमान आम्ही अजिबात सहन करू शकत नाही. पण हिंदी सुद्धा आपली राष्ट्रभाषा आहे. महाराष्ट्र ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणी भारताच्या प्रत्येक राज्यातला माणूस या ठिकाणी येतो, कारण या ठिकाणी त्याला रोजगार मिळतो, त्याचं पोट भरतं.